नमस्कार, मी रवींद्र थोरात. आपला भारत चॅनलच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र देणी आरोग्य मंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा. महाडायलिसिस योजनेअंतर्गत नवीन 12 डायलिसिस केंद्राचे लोकार्पण. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर रुग्णालयाचाही समावेश. ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महाडायलिसिस योजनेचा राज्यात महाराष्ट्र देणी विस्तार करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 1 मे रोजी नवीन 12 डायलिसिस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाडायलिसिस योजना सध्या विविध सरकारी रुग्णालयात प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयामार्फत ही सेवा पोहोचून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयात किमान 5 बेड्स तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात 8 ते 10 डायलिसिस बेड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात 92 महाडायलिसिस केंद्र कार्यरत असून त्यामध्ये 558 डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्र देणी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 12 नवीन डायलिसिस केंद्राचे लोकार्पण होणार असून त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या 104 वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रामध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकार्पण होणाऱ्या केंद्रामध्ये मुरुड जिल्हा कोल्हापूर, मूळ जिल्हा चंद्रपूर, दारव्हा जिल्हा यवतमाळ, केज जिल्हा बीड, इगतपुरी जिल्हा नाशिक, रावेर जिल्हा जळगाव, मंगळवेढा जिल्हा सोलापूर, ढेबेवाडी जिल्हा सातारा, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग, कुरखेडा जिल्हा गडचिरोली, दापोली जिल्हा रत्नागिरी आणि बदलापूर जिल्हा ठाणे येथील रुग्णालयांचा समावेश आहे. महाडायलिसिस योजना एंड टू एंड डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित असून http mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर माहिती व सेवा उपलब्ध आहे. रुग्णांना ऑनलाईन स्पॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षित डायलिसिस तंत्रज्ञ, नर्सेस व सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून नेफ्रॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जात आहेत. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जात आहे. तसेच रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला यांसारख्या सेवा रुग्णांना पूर्णपणे मोफत दिल्या जातात. ही योजना भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत HLL लाईफ केअर लिमिटेड या संस्थेमार्फत राबवली जात असून सर्व केंद्रामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे. महाडायलिसिस योजनेमुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयाचा दर्जेदार मोफत सेवा उपलब्ध झाल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, मुंबई. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.